शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर घेण्याचे स्वप्न आता फक्त स्वप्न नाही राहिलं, सरकार आता देते थेट 50% पर्यंत अनुदान। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 वरती। मित्रांनो, आज आपण घेऊन आलोय एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी योजना, महाराष्ट्र ट्रॅक्टर अनुदान योजना 2025। मित्रांनो, जर व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजना ही काय आहे आणि योजनेचा फॉर्म कसा भरायचा, योजनेमध्ये तुम्हाला किती अनुदान भेटणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्याच्या आयुष्यातलं खरं सुख म्हणजे शेतीसाठी योग्य साधन असणं, पण ट्रॅक्टर सारखी यंत्रसामग्री सामान्य शेतकऱ्याला सहज परवडत नाही। त्यामुळे अनेकांचं स्वप्न हे स्वप्नच राहून जातं। पण आता ते स्वप्न सत्यात उतरायला लागलंय, कारण सरकारने घेतला आहे मोठा निर्णय। चला तर पाहूया आपण की ही योजना काय आहे। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना लागू झालेली आहे। यामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी तब्बल 50% पर्यंत अनुदान दिले जाते। एकूण 204 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। यामध्ये केंद्राचा 60% आणि राज्याचा 40% हिस्सा आहे, म्हणजेच 122.48 कोटी केंद्र सरकारकडून आणि 81.62 कोटी राज्य सरकारकडून जे आहे योजनेसाठी निधी मंजूर झालेला आहे। तर आता या योजनेत कोण पात्र असणार आहे, तर अनुसूचित जाती जमाती, महिला शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे। शेतकऱ्याच्या नावावर किमान 0.40 हेक्टर शेती असावी। मागील 5 वर्षात ट्रॅक्टरवर कोणतेही सरकारी अनुदान घेतलेलं नसावं। अनुदान किती मिळणार आहे, तर SC ST महिला शेतकरी ट्रॅक्टर किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख जे कमी असेल। सर्वसामान्य शेतकरी 40% किंवा 1 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, आता अर्जासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत ते आपण पाहूयात। तर यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, 7/12 उतारा लागणार आहे, त्यानंतर बँक पासबुक, नंतर जात प्रमाणपत्र जर लागू असेल, जर तुम्ही SC ST असाल तर ट्रॅक्टर खरेदीचं कोटेशन इथे तुम्हाला द्यावं लागणार आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, तर www.mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे, किंवा तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता। मित्रांनो, अर्ज केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळं सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्जाची तुमची जी काही स्थिती आहे ती तुम्हाला तुमच्या SMS किंवा ईमेल द्वारे कळवण्यात येते। मित्रांनो, निधीचा वाटप कसा होणार आहे, तर सामान्य प्रवर्ग शेतकरी 164.23 कोटी, अनुसूचित जाती 22.27 कोटी, अनुसूचित जमाती 17.63 कोटी असा या निधीचा वाटप होणार आहे। मित्रांनो, योजनेचे फायदे काय आहेत, तर ट्रॅक्टरमुळे शेतीचा प्रत्येक टप्पा पेरणीपासून ते काढणीपर्यंत सोपा होतो आणि जलद होतो। शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचतो। गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही आधुनिक शेतीकडे वाटचाल करता येते। मित्रांनो, जर तुम्ही या योजनेच्या पात्रतेत बसत असाल तर आजच MahADBT वर अर्ज करा। निधी मर्यादित आहे आणि संधी केव्हाही संपू शकते। शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचं स्वप्न आता उगवायला लागलंय। सरकारचं हे पाऊल खरंच शेतीत नवा प्रकाश आणणार आहे। अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।